स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. ऋतिक आणि तेजस शिंदे. आणि गोलंदाजीमध्ये पहिलं षटक फारुख झारे. ओव्हर नंबर 1 मध्ये एक वेगवान गोलंदाज खटावचा. तर स्ट्रायकर एंडला वाई तालुक्यातील आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू अनवडीचा तेजस शिंदे. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे टाकलाय परंतु अंपायर कॉर्नर वाईड. फटका हवेत खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल रमेश कोळी कडून निसाटला. समोर झेलचा उपद्रव बॉल सीमारेषा पार चौकार. यावेळेला धमाका मोठा तडक पडक बेधडक मैदानाच्या आतमध्ये तेजस शिंदे यांचा फटका आलाय. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक आलाय तो मोठा फटका षटकार. निलेश माने बावधन यांच्या ठिकाणी आगमन आहे. उद्योजक त्यांचे स्वागत. झेल सुटल्यानंतर काय होतं तर झेल सुटल्यानंतर अशा प्रकारचे मोठे फटके येतात. याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. फारुख पुन्हा तयार. राईटामोर विकेट. ओ इथे काय नो बॉल. सिंगल मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली. समोर बॉल सीमारेषा पार. भाई अभी ये भी काफी चरण वाले ऋतिक ने भी आक्रमण केलंय आणि ऋतिक यांनी बॉल पटवला सीमारेषा पार. धावा आल्या 4 चौकार. पॉवर प्लेला पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनवडी टीमची. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत.
खोलवर टप्प्याच्याही बॉलला पाठवलं. आता सीमारेषेच्या पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ. या बॉलवरती ऋतिकने केला चांगला खेळ. दिनेश मारुती चव्हाण ॲडव्होकेट आहे, ज्यांच्या वतीने आपल्याला पहिल्या क्रमांकासाठी संयुक्त सहकार्य मिळाले. त्यांचं आगमन, त्यांचे स्वागत आपण करूया. शब्द सुमनाने आपण करूया सुरूर चषक पर्व क्रमांक 2च्या वतीने. त्यांना विनंती की आपण स्थानपन्न व्हा. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी संयुक्त सहकार्य हे आपल्याला मिळालेलं आहे, त्यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचंही शब्द सुमनांनी आपण करूया. सहर्ष स्वागत. धावसंख्या 25. गोलंदाजी मार्गवरती अक्षय जगताप. एक पाय पुढे काढला, परंतु बॉल शरीरापासून फार दूर होता. खेळण्याच्या वाक्यामध्ये नव्हता. बॉल वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. फुलटॉस. लॉंग ऑन क्लिअर. बॉल सीमारेषा पार. षटकार. या जोडीने आज मैदानाच्या आत धडाकेबाज खेळ केलाय. तेजस शिंदे. फुलटॉसला माफी नाहीये, योग्य न्याय दिला. हाई पंच पावरफुल है. बड़े मैच का बड़ा सरपंच. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. आणखीन 6. षटकार. तेजस शिंदे. धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. पुन्हा बॅटिंग मध्ये तेज शिंदे तयार. 25 वरती बॅटिंग करतोय हा खेळाडू. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. टाकचारा काढधारा या बॉल वरती तेजस शिंदे यांनी दिला 6 धावेचा नारा. बॉल सीमारेषा पार. षटकार. चव्वेचाळीस धावा बिनगडी बाद. षटकारांची हॅट्रिक केली आहे तेजस शिंदे यांनी. या अगोदर तरुण सोनावणे यांनी केली होती. ओ फलंदाज क्लीन बोल्ड. तेजस शिंदे माघारी. इनसाइड एज बॉलने बॅटचा घेतला आणि बॉल एस्टन वरती आदळला. 10 बॉल 31 धावांचा झुंजार खेळ केलाय तेजस शिंदे यांनी.
केतन शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला घाई करा, शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 44, एक गडी बाद. मधुकर पिसाळ, अक्षय पिसाळ, गाडा मालक यांच्या वतीने तेजस शिंदे यांनी जे 3 षटकार मारले त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जीपे. व्हाईट बॉल, बॉल पुन्हा टाकावा लागेल. शैलाताई काळे यांच्या ठिकाणी आगमन आहे. सुरूर गावच्या विद्यमान सरपंचिका आहेत, त्यांचे स्वागत आहे. ताईंचं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सुरूर चषक पर्व क्रमांक 2च्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. आणि त्या सुरूर गावच्या विद्यमान सरपंचिका आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण करूया स्वागत. आणि पाहूया आनवडी विरुद्ध खटाव या मॅचची रंगत. खोलवर टप्प्याचा बॉल, तिकट यॉर्कर, सिंगल धाव. चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी तुम्हाला प्रकारे टाळाव्या लागतात स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना. धावसंख्या 47, 47 धावा. वाईट प्लस विकेट आहे. चला धावत चला बॅटर. स्ट्रायकर इन लामर बॅटिंग मध्ये आलेले आहेत. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. ऑन साइडला बॉल फ्लिक केला. फेक चुकीच्या एंडला करण्यात आली, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. धावसंख्या 49, 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉल बाकी. समोर बॉल वाऱ्याच्या वेगाबरोबर सीमारेषेच्या पलीकडे. हवा के संग संग घटा के साथ साथ हटा सावन की घटा, छेरनों का बॉम्ब फूटा. सिंगल धाव.
ऑन साइडला बॉल रेंज मध्ये आला आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. टप्प्यात आल्यानंतर त्याचा कार्यक्रम करून टाकला ऋतिकने. बॉल सीमारेषा पार, षटकार. शेवटचा बॉल. धावसंख्या 62. धावसंख्या 63. बॅटिंग मध्ये ऋतिक. 17 वरती हा खेळाडू बॅटिंग करतोय. अमर 9 वरती. चौसष्ट धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. खटाव विरुद्ध खटावला बनवावे लागतील आणि 64चा बचाव अनवडीला करावा लागेल. तुम्ही पाहताय सुरूर गावची क्रिकेट स्पर्धा. सुरूर चषक पर्व क्रमांक 2. न्यू यंग ग्रुप सुरूरने या क्रिकेट स्पर्धेचं केले आयोजन. चला फिल्डिंग लावा टीम अनवडी आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा टीम खटाव. चौसष्ट धावसंख्येचं लक्ष आहे. चौसष्ट धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अक्षय जगताप आणि रमेश कोळीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. गोलंदाजी मार्क वरती अनवडीचा तेजस शिंदे. चला सेकंड इनिंगला होईल सुरुवात. सायंकाळचे आता वाजलेले ठीक 5:52 होत आहेत. पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल हवेत. सिंगल एका धाबेसाठी. सुरुवात जर आपण पाहिली असेल ना पहिल्या बॉलच्या पाठीमागे तर अगदी सावध झालेली आहे. अक्षय जगताप यांना स्ट्राईक वरती ठेवलेला आहे. रमेश कोळी नॉन स्ट्रायकरला म्हणजे बाळू कोळी. ओ इथे काय टाकलाय बॉल. नो टाकलाय आणि +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. स्कोरबोर्ड पुढे. या गोष्टी टाळाव्या लागतील. बीमर टाकलेला आहे त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल.
म्हणजे यानंतरचा बॉल फ्रीट, उघडा डोळे बघा नीट. यानंतर फ्रीट पायाला जाऊन भेदतोय बॉल डॉट. फुलटॉस, मेजवानीवरती मारला ताव आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. षटकार. मेजवानी होती आणि दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकारली आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. आला तो षटकार. अशा प्रकारच्या फटक्यांची इथे सांगड घालावी लागेल. जर अशा प्रकारचे 4 ते 5 षटकार मारले तर सामना सोपा होईल. बॅकअप नाही. आणखीन एक बॉल ऑन साइडला. चल र बोपळ्या, टुन्नुक टुन्नुक बॉल सीमारेषा पार. चौकार. पॉवर प्लेच्या या ओव्हरचा खेळ. दोन बॉलचा खेळ अजून बाकी. प्रशांत चव्हाण सर यांचं आगमन, त्यांचे स्वागत सुरूर चषक पर्व क्रमांक 2 च्या वतीने आपण करूया. हा वाईट बॉल आहे, या गोष्टी टाळाव्या लागतील तेजस शिंदे यांना. 64चं टार्गेट आहे, 64 बनवायचे आहेत. 21 ची सरासरी प्रति ओव्हरच्या पाठीमागे टीम खटावला ठेवावी लागेल. अक्षय जगतापकडे ती ॲबिलिटी आहे. फुल टॉस आणि त्याला पाठवलं सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलने घेतली भरारी. अक्षय जगतापचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी ललकारी षटकार. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये दुडगूस घालायला सुरुवात केली. अक्षय जगतापने हाई बॉल पाठवला सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा षटकार. आनवडीने पहिल्या ओव्हरमध्ये 25 बनवल्या तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून एक धाव जास्त बनवली आहे टीम खटावने 26. केतन शिंदे गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग मध्ये रमेश कोळी. खोलो टप्प्याचा बॉल. सिंगल मिळाली आणि हो, अक्षय जगताप यांच्याकडे स्ट्राईक देणं नितांत गरजेचं आहे आणि तेच काम केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये रमेश कोळी यांनी. हो, बॉल गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका चौकार. चांगल्या प्रकारे या बॉलला ड्राईव्ह केलं. बाकफूट वरती गेले आणि तिथून या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव मिळेल बॉलच्या पाठीमागे.
धावसंख्या 32 धावा. हो, पायावरती बॉल ठेवलाय. आणि या बॉलच्या पाठीमागे रमेश कोळी आता आउट होऊन येतील माघारी. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. चला पुढील बॅटर धावत या. रुपेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये. येणारा बॅटर घाई करत या, आपला वेग घेता येणार नाही. हो, फटका समोर आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा फलंदाज रनआउट. धावसंख्या 32. मुन्ना पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला घाई करा फलंदाज. शेवटचा बॉल. अक्षय जगताप मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत खटावच्या. धावसंख्या 38. आता 6 बॉल आणि 26 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय जगतापने ज्या धावा कुठल्या त्या धावा आता शेवटच्या ओव्हरमध्ये मारायच्या आहेत. 6 बॉल 26. आता इथून पुढे 6 बॉल 26 चा थरार. स्ट्रायकर एंडला मुन्ना पवार. आज मुन्नाला पवारची पॉवर दाखवावी लागेल. आणि ते काय झालं, होत्याचं नव्हतं झालं. अक्षय जगताप माघारी. 5 बॉल 26. या मॅचची मोठी उमेद म्हणून अक्षय जगताप यांच्याकडे खटाव संघ पाहत होता. असा खेळाडू रनआउटच्या माध्यमातून माघारी. कमलेश जगताप मैदानाच्या आतमध्ये.
एज अँड टेकन. आणखीन एक फलंदाज माघारी. आता जवळ या मॅच मध्ये आता नशिबाच्या भरोशावरती अवलंबून राहावं लागेल टीम खटावला. जोपर्यंत अक्षय जगताप होते तोपर्यंत या सर्व काही गोष्टी शक्य वाटत होत्या, परंतु आता या गोष्टी आवाक्याच्या बाहेर चालल्या. 4 बॉल 26 ची गरज. विशाल मैदानाच्या आतमध्ये. चला बोरगाव टीम रिपोर्टिंग करा. फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल. या बोरगाव टीम या. संजय चव्हाण सर यांचं आगमन आहे. त्यांचे सुरूर चषक पर्व क्रमांक 2 च्या वतीने स्वागत. 4 बॉल 26 कंपल्सरी चेस. हा वाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 4 बॉल 25. 4 बॉल 4 षटकार आले तर 24 होतील, परंतु एक धाव शोधावी लागेल. बॅकफूट वरती गेले, तिथून पंच करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट. आता 3 बॉल आणि 25 ची गरज आहे. जवळ आता थोड्याशा आशा मावळत चाललेल्या आहेत टीम खटावच्या. आणखीन एक बॉल डॉट. 2 बॉल 25 धावांची गरज. आणि ते जवळ सामना पूर्णपणे झुकला. बोरगाव टीम चला फायनलच्या टॉससाठी या. व्हाईट बॉल. बोरगाव टीम अक्षय भोसले चला रिपोर्टिंग करा. आणि जो संघ जिंकेल त्याला लगेच यावं लागेल फायनलच्या टॉससाठी, कारण सायंकाळचे वाजलेले आहेत 6:07 होत आहेत. आणि आनवडी संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतीये. बोरगाव विरुद्ध आनवडी मेगा फायनलची मॅच होईल आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आनवडी विरुद्ध बोरगाव. ॲडव्होकेट श्री दिनेश मारुती चव्हाण यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. फायनलच्या मॅचचा टॉस. आणि सामनावरचा पुरस्कार आहे तेजस शिंदे. या ओ माफ करा, ऋतिक प्लेअर ऑफ द मॅच आहेत. ऋतिक या प्लेअर ऑफ द मॅच तुम्ही आहात. ऋतिक या प्लेअर ऑफ द मॅच. 17 धावा आणि गोलंदाजी